संक्रांतीला हे कराच. नमस्कार स्वामी भक्तांनो. मकर संक्रांती हा केवळ सण नसून तो सूर्याच्या उत्तरायणाचा आणि तेजवाढीचा नवीन शुभ सुरुवातीचा दिवस आहे. या पवित्र दिवशी स्वामी समर्थांची श्रद्धेने सेवा आणि काही विशेष उपाय केल्यास घरात सुख समृद्धी नांदते, नकारात्मकता दूर होते आणि स्वामींची कृपा निश्चितच प्राप्त होते. आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांती दिवशी स्वामी समर्थांसाठी करावयाच्या खास सेवा आणि प्रभावी उपाय. स्वामींना तिळगुळ अर्पण. संक्रांतीच्या दिवशी तिळाचे खूप महत्त्व आहे. स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर एका स्वच्छ वाटीत तिळगुळ ठेवा. स्वामी, आमच्या जीवनातील कटुता दूर होऊ दे आणि आमच्या नात्यामध्ये बोलण्यात गोडवा नांदू दे. हा भाव खूप महत्त्वाचा आहे. 2. स्वामींना नैवेद्य भोग. या दिवशी स्वामींना गोड आणि सात्विक नैवेद्य अर्पण करा. गुळाची पोळी, शुद्ध तुपासोबत, खिचडी, तांदूळ, मुगाची डाळ आणि थोडे तीळ घालून नैवेद्य अर्पण करताना मन शांत ठेवा आणि स्वामींचे स्मरण करा. 3. विशेष मंत्र जाप आणि वाचन. संक्रांतीच्या दिवशी मंत्र जप केल्यास त्याचा प्रभाव अनेक पटीने वाढतो. श्री स्वामी समर्थ मंत्र किमान 11 वेळा, स्वामींचा तारक मंत्र किंवा 3 किंवा 11 वेळा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. वेळ असेल तर स्वामी चरित्र सारामृत 3 आणि 18 अध्याय अवश्य वाचावे. 4. तिळाच्या तेलाचा दिवा. संक्रांतीच्या दिवशी स्वामींसमोर तिळाचा तेलाचा दिवा लावणे अतिशय फलदायी मानले जाते. यामुळे वास्तुदोष कमी होतात, घरात शांतता राहते, मानसिक स्थैर्य मिळते. 5. दान आणि सेवा. स्वामी समर्थांनी नेहमीच सेवेला प्राधान्य दिले आहे. तीळ, गूळ, धान्य किंवा उबदार कपडे गरजूंना दान करा. गाईला घास, कुत्र्यांना अन्न किंवा पक्ष्यांना धान्य टाका. ही सेवा स्वामींना अत्यंत प्रिय आहे. 6. अभ्यंग स्नान व नियम. सकाळी अंघोळीच्या पाण्यात थोडे तीळ टाकून स्नान करा. स्वच्छ वस्त्र परिधान करा. पूजेदरम्यान मन, वाणी आणि विचार शुद्ध ठेवा. 7. स्वामी पादुकांवर तीळ अभिषेक. जर स्वामींच्या पादुका असतील तर काळे तीळ आणि पाणी घेऊन पादुकांवर अभिषेक करा आणि सतत श्री स्वामी समर्थ मंत्र जप करा. 8. पिंपळाच्या झाडाची सेवा. संक्रांतीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून तिळाच्या तेलाचा दिवा लावा. यामुळे
पितृदोष कमी होतो, घरात स्थैर्य येते. 9. भीमरूपी स्तोत्र प्लस तारक मंत्र. संक्रांतीपासून सूर्याचे तेज वाढत जाते, त्यामुळे भीमरूपी स्तोत्र 11 वेळा. त्यानंतर स्वामींचा तारक मंत्र. यामुळे मुलांचे शिक्षण सुधारते, आरोग्य चांगले राहते. 10. घरावरून दृष्ट काढणे. मोहरी, काळे तीळ आणि मीठ घ्या. स्वामींचे स्मरण करत पूर्ण घरातून उतरवून घ्या आणि ते घराबाहेर टाका. यामुळे नजरदोष, बाहेरील बाधा दूर होते. 11. सुवासिनींचे वाण सेवा. संक्रांतीच्या दिवशी संक्रांतीचे वाण देताना पहिले वाण स्वामींच्या फोटोला किंवा एखाद्या स्वामी भक्त स्त्रीला अर्पण करा. अखंड सौभाग्यासाठी हा उपाय मानला जातो. 12. खिचडी दान. बाजरी व मुगाची डाळ घालून खिचडी करा. स्वामींना अर्पण करून ती गरजू लोकांना किंवा कुत्र्यांना द्या. 13. स्वामी समर्थ हे भावाचे भुकेले आहेत. उपाय मोठा असो किंवा छोटा, तो श्रद्धेने आणि विश्वासाने केला तर स्वामी नक्कीच प्रसन्न होतात. मकर संक्रांतीच्या दिवशी ही सेवा नक्की करा आणि स्वामींची कृपा अनुभवा. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.